अशी छानशी माझी सकाळ झालेली आहे. एवढे धुकं पांघरलेले तिथं. मी आहे प्रियांका आणि आपल्या अजून एका छानशा ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून आहे सेकंड डे. आणि 2 माणसं पुढे आमच्या पुढे पुढे श्रऊ बाय बाय हो. 4 वाजता उठलं, आता झोप आलं. गाड्याला स्टार्ट केलेला आहे. ढोरप्याचा डोंगर का म्हणतात? खाली खेडेगाव आहेत ना, खेडेगावातली गाई म्हशी त्या डोंगरावरती चरायला. गाई म्हशीला खेडेगावात लोक काय म्हणतात? गुरं आणि ढोरं. म्हणून ढोरप्या नावाच्या डोंगरावर लोक वागल्याची. महाराजांनी हा किल्ला बांधलाय भवानी मातेच्या मंदिरासाठी. वरते तुळजाभवानीचं मंदिर, महाराजांचं फॅमिली वार्ड मंदिर आहे ना तुळजाभवानी. मेन मंदिर ते तुळजापूरला, जिल्हा येतं उस्मानाबाद. महाराजांना राजगड किल्ल्यावरून तुळजापूरला लांब पडायचं भवानी मातेच्या दर्शनासाठी. तुळजापूरच्या बाजूला विजापूर येते, तिकडे आदिलशाचं राज्य झालं. तिकडे महाराजांना टायमाचं दर्शन भेटत नव्हतं, महाराजांना लढाई करायला पडायची. तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आहोत महाबळेश्वरमध्ये आणि हा आहे आजचा सेकंड डे. तर फर्स्ट डेला तर तुम्ही बघितलं असेल आम्ही काय काय मजा मस्ती केली. तर जर नसेल बघितले तर तो व्लॉग नक्की जाऊन बघा. तर आजचा आहे हा आमचा सेकंड डे आणि आज आम्ही आलो आहोत प्रतापगडावरती. आणि आपल्या संगती जेव्हा मुलं असतील ना तेव्हा आपल्या महाराजांची कीर्ती ही नेहमी आपण दाखवलीच पाहिजे. आणि माझी खूप इच्छा होती की माझ्या मुलांना आपलं गड किल्ल्यांवरती नक्कीच फिरायला नेलं पाहिजे ना, आपले गड किल्ले दाखवलेच गेले पाहिजे. काय रचना आहे आपल्या गड किल्ल्यांची आणि काय संवर्धन आहे आपल्या गड किल्ल्यांचं आत्ताचं. आणि त्याचबरोबर आपल्या महाराजांची कीर्ती कसं त्यांनी एवढं म्हणजे मावळ्यांना घेऊन आपलं स्वराज्य निर्माण केलेलं आहे, स्थापन केलेलं आहे, हे सगळं मुलांना आतापासून समजलं पाहिजे. तर हा तर त्यांचा पहिलाच गड आहे, कारण आम्ही खूप वेळा ट्राय केलं न्यायचं पण सहसा जमत नव्हतं अनेक इश्यूंमुळे. तर ठीक आहे, पण आता हा त्यांचा पहिलाच गड आहे आणि त्यांचा हा अनुभवही खूप छान आहे, त्यांनाही मी विचारेन. तर आणि तुम्ही गड किल्ल्यांवर जात असाल ना तर एक गायडन्स जसं की मार्गदर्शक तुमच्या संगती नक्कीच असलं पाहिजे. कारण त्यांच्यामुळे आपल्याला त्या गड किल्ल्यावरची एक आणि एक बारीक बारीक गोष्ट का केली जाते, कशासाठी केलेलं आहे किंवा त्यामागचा इतिहास हे आपल्याला संपूर्ण समजलं जातं. म्हणून आम्हीही इथं गायडन्स केलेलं आहे. 100-500 रुपये जातात, पण ठीक आहे, त्यांच्याच त्या माहिती पुढे ते काहीच नाही आहे. आणि ते माहिती आपली परिपूर्ण माहिती देतात आम्हाला. तर आमचे जे गायडन्स होते, मार्गदर्शक होते, त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे माहिती सांगितली आणि सगळ्या गोष्टी बारकाईने सांगितल्या. आणि त्याच्यापुढे ते पैसे काहीच नाही आहेत. आपल्या मुलांनाही त्याचं मार्गदर्शन होतं आहे. अनेक लोकांना रोजगारही मिळतो आहे. फक्त एवढीच इच्छा आहे की साफसफाई नक्कीच आपली जबाबदारी आहे. जिथे कुठे जाल साफसफाई नक्की ठेवत जा. आता आम्ही जेव्हा गेलो, जसं की मी सांगितलं, मी मे महिन्यामध्ये गेलेले. माझी ही आत्ताची ट्रिप नाही आहे. मी 2025मध्ये मी गेलेले. तर त्या टायमामध्ये इथे काम चालू आहे. आपल्याला बहुतेक जणांना माहिती आहे प्रतापगडावरती काम चालू होतं. तर हे स्मारक तिथे उभारण्यात आलेलं आहे महाराजांचं. आपलं खूप छान स्मारक आहे. मला असं वाटतं असंच म्हणजे छान जे आता जिथे क्लिनिंग आहे बऱ्यापैकी चांगलीच आहे. पण अजून छान ठेवावे आणि आपल्या गड किल्ल्यांचं छान संवर्धन करता यावं हीच इच्छा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता गडावरून खाली आल्याच्या नंतर ना आपलं हे तिथेच वाटेवरच आहे शिवकालीन खेड. तर इथे ना म्हणजे आपल्या जुन्या पद्धतीमध्ये कशी गावं होती किंवा आपण जे आपल्या लहानपणी आपण अनुभवलेलं आहे. आपल्या मुलांनी नाही एवढं अनुभवलं, पण आपण अनुभवलेलं आहे या गोष्टी. तर तेच हे ते सगळे असे म्हणजे उभारण्यात आलेलं आहे. तर आम्ही बोललो बघून येऊया. मुलांना अशी मजा नाही घेता येत, पण असं तरी दाखवू शकतो की आमच्या टायमाला कशी होती गावाची पद्धत किंवा गाव एकंदरीत कसं असायचं. आता बहुतेक तर सगळीकडे शहरीकरण खूप जोरात चालू आहे. गावाच्या ठिकाणी सुद्धा म्हणजे जी पहिली आपली मातीची घरं आहेत ते आता काँक्रीटची म्हणजे सिमेंटची घरं आहेत बहुतेक. आणि गुरंही आता सहसा खूप कमीच म्हणजे आहेत. एखाद दुसरा शेतकरी गुरं ठेवते, नाही तर आता ट्रॅक्टर आणि बाकीच्या गोष्टी यंत्रणांनी जागा घेतलेली आहे. तर ही असं इथं काहीतरी एंट्री फीज होती. आता मला आठवत नाही एंट्री फीज आम्ही किती पे केलेली ते, पण एंट्री फीज पे करून तुम्ही आतमध्ये ह्या गोष्टींची मजा घेऊ शकता. तर आम्ही आतमध्ये एंट्री फी पे करून आम्ही आतमध्ये गेलेलो. तर खूप छान म्हणजे आहे. तर तुम्ही नक्की व्हिजिट द्या.
म्हणजे मुलांना आपल्या दाखवण्यासाठी आणि आपल्याला एकदा अनुभवण्यासाठी आपलं बालपण तर नक्कीच जाऊ शकतं. काय भारी आहे पहिली घरं. इथं बघ जरा. इथंच बघते. एवढं झटकून न्यायचं. हे बाई इथं आतमध्ये किती आहे छान. चल बैलगाडीमध्ये. कुठून तिकडून ने. चला तिकडून. पहिली घरं अशी असायचीत. किती छान वाटायचं पहिलं असं. एक दगड तरी का बळा तर तिथं असं जमत नाही. घड्याळाला लागतंय. हा पडशील. चल या. मॉडर्न मॉडर्न धनगरी. असे कर तू पण असं कर की. हा हा तसंच तसंच कर की. मॉडर्न झालं. मुलगी वाटते. दोन काढले. असं आणि त्या इकडे मी असं असं मेंढर आली पाहिजे. येत आहेत की मेंढर पण सगळे येते. कुट्टू पण येतं. चला. हे वासुदेव. वासुदेव पण अरे ते व्हिडिओ मध्ये बघितलेलं तिथं मुलं पण खेळतात वगैरे. व्हिडिओ मध्ये बघितलं आतमध्ये हे काय व्हिडिओ काढले ना तू. काय गाई गोष्ट बघ ना. आम्ही तर असं रिअल मध्ये सगळं बघायचो. तुम्ही पुतळे बघताय. हा, जा जा. ना, उभं राहा. काय की ते मारते तेव्हा वाढताना का अगदी ओरिजिनल दाखवलंय सगळं. मी दूध काढते ते. दूध काढते. काढून देऊ? मग कोंबडी. पकड पकड हातात लगेच येईल. नीट बस. एक नंबर बनवले हो. मग परत जायचं लहानपणी. अरे शिव. असंच असायचे पहिले. टोपडे असेच असायचे. हो तुला दिलेलं आईने एक असं. लोहारचं असंच. लोहार येते. तिथे बसून नाही मारा. बाटा तिथे मारा. बसून नका मारा. हो खुराडे. कसलं भारी वाटतंय हे. कोणी आहे का? आहे. मावशी पाणी घेऊन येत आहेत. काय मावशी? इथे एक मावशी पाणी भरतायत. विहिरीत पाणी पण भरपूर आहे. रे बाई झालं का जेवण? डोक्यावर पाठी. माझी मैत्रीण पाठी घे डोक्यावरती. हे कळशी आहे. सुशील पप्पा पण गेले पाणी काढायला. काढा. कुठे ग कुठे? भंडारी बाबू. ए मम्मी हे पर्स माझ्याकडे काय देते? शूज काढू? थांब शूज काढतो.
ब्लॅक अँड व्हाईट मध्ये काढूया फोटो जरा. तिकडे तिकडे जा. हां तिकडेच बघ. रिअलवर बसला असतास का? चल ये. चल काढला. मला रवी बघ की मोठी आहे. रवी पितळेच्या भांड्यांचं बघ पूर्ण सेटच आहे. भारी हा. काय आतमध्ये बघा मम्मा पितळेच्या भांड्यांचं पूर्णच आहे. या जेवण खायला या जेवण खायला. आणि माझी पण हे जेवण काढ ना. कसं? हे जेवण जा तिथे. सुशी भावली राहील तुझी इथंच. श्रवू घे ना. चल ये. असं घर पाहिजे. मम्मा मम्मा पप्पा सांग की. त्याच्यामध्ये काय आहे? बाहेरून काढायला. बघू काय? नाही शकत आनंद. इथे मम्मी त्या साईडला. इथे ना सर्वांनी. आले. इथे पप्पा त्या शिवकालीन खेडेगाव आहे. यातनं आमची सफारी म्हणजे आम्ही फिरून आलो. खूप छान वाटलं कारण मुलांनाही आवडलं ते सगळं. आणि आता मेन आकर्षण आपलं जे जसे की मेप्रो गार्डन ज्याच्यासाठी सृष्टी आणि श्रवण सकाळपासून एक्सायटेड आहेत. बघूया आता काय होते. अंदर 12 बजे सही है नु 5 गर्म मुझे. आता चल. अगं सगळं घे. ओ वेरी गुड वाओ अरे आप सुपर वेरी गुड. और से करी है ऑल द बेस्ट. पहिला उचलायला जातोय तो. तसंच ना पप्पा. आणि एक चॉकलेट पॅकेट टाकलं पाहिजे.
आजचा दुसरा दिवस आणि मॅप्रो गार्डनसाठी आम्ही हा खास दिवस ठेवलेला. मॅप्रो गार्डनमध्ये तुम्ही जर नाही जाल तर मग काय बात नाही मग. कारण महाबळेश्वरचं मेन आकर्षण आहेच हे पण मॅप्रो गार्डन. तिथले सँडविचेस आणि स्ट्रॉबेरी विथ आईस्क्रीम म्हणजे हे तर तिथलं ट्राय केलंच पाहिजे. त्यासाठी आम्ही दिवसभर न खाता पिता आम्ही इथे आलेलो आणि असे खाण्यावर तुटून पडलेलो होतो आता, कारण भूक लागलेली आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर ना तिथेच जवळ भिल्लार म्हणून एक गाव आहे, पुस्तकांचं गाव म्हणतात त्यांना, तर तिकडे मी गेले. चॉकलेट थांबायला लागतात. दिवसभर फिरून आमची हालत झाली अशी काशी. तर तिकडे काय गेले तर माझी आत्या इथेच राहते. तर पुढे आले जवळ, परत आत्याला कळणार मी इथं आले, येऊन गेले ना आली नाही म्हणून मी आले. पण मी फार म्हणजे पूर्वी आलेले, कारण खूपच लांब होतं गाव. तर ठीक आहे, आम्ही तिथनं जाऊन आलो आणि नंतर संध्याकाळनं आम्ही आलेलो आहोत बॅक टू महाबळेश्वर. आता महाबळेश्वरमध्ये आलेलो होतो, जसं की मी गेल्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं, पहिल्या ब्लॉगमध्ये, की इथे इव्हेंट चालू होते ज्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशी. पण आम्ही किती वेडे असतो, आम्ही इव्हेंटला न येता आम्ही बाकी ठिकाणी फिरत बसलेलो. आणि इव्हेंटची ज्या दिवशी लास्ट नाईट होती त्या दिवशी आम्हाला यायला उशीर झाला आणि असं काहीसं वातावरण होतं. तिथलं सगळं डेकोरेशन उतरवण्याचं काम चाललेलं. आम्ही गेलो तेव्हा. ठीक आहे, असं होतं. तर चला, तर माझा आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आजचा माझा हा ब्लॉग आणि महाबळेश्वरची माझी ट्रिप कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून नक्की सांगायचं. मला कमेंट करून मी वाट बघत असते कमेंट्सची आणि मला खूप भारी वाटतं मला जेव्हा कमेंट्स येतात छान छान, आणि छान छान कमेंट्स करत जा. आणि आजचा डिनर होता आम्हाला आमच्या एक नातेवाईक आहेत जे की महाबळेश्वरमध्येच राहतात, त्यांच्याकडे आमचं डिनर होतं. डिनरचा प्लॅन होता. तर शब्दात पकडत जाऊ नका, आणि शब्द होता तिकडे तर भावना समजून घ्यायचा. तर आज त्यांच्याकडे आहे आम्हाला जेवणाचं आमंत्रण आहे, तर तिकडे आम्ही जेवायला जाणार आहोत. तर अशी आहे आमची ही महाबळेश्वरची ट्रिप. छान गोड आठवणी आहेत आमच्या खूप साऱ्या, आणि ह्यासाठीच मी हा ब्लॉग आता पोस्ट केला. कारण नुसता ब्लॉग नाही हा, किंवा मला यूट्यूबवरती टाकायचं आहे म्हणून मी टाकलं नाही. माझ्या गोड आठवणी आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या. तर खूप दिवसापासून आमची इच्छा होती जायची, तर फायनली आम्ही आलेलो आहोत आणि छान एन्जॉय केलं आहे, खूप आयुष्यभर लक्षात राहण्यासाठी.